रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. खूप सुंदर असा आज मी ब्लाऊज बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता बघा. हे बघा, आता आपली ब्लाऊजची उंची इथं आहे तयार 15 इंच. तर मी 16वर मार्किंग करून घेतलं व शोल्डर मी 7.5 घेतलेला आहे व आता मुंडा मी 7.5 घेतलेला आहे. शोल्डर व मुंडा आपल्याला सारखा घ्यायचा आहे. व आता बंद घडीपासून आपण असं छातीच्या चौथा माप टाकून घ्यायचं. 9.5 प्लस मी 2 इंच करून असं घडी मार्किंग करून घेतलेली आहे बरोबर. व आता हा आपला बॅक मुंड्याचा आकार झालेला आहे. आता आपण हे कट करून घेऊ. हे बघा, आता आपण फ्रंट पार्टसाठी मार्किंग करून घेत आहे. मी 16.5 उंची घेतलेली आहे. इथं आपण अल्टरनेटचं ब्लाऊज बनवणार आहेत. आता इथं मी 7.5 असं शोल्डर आखून घेतलेलं आहे आपलं व असं खाली पण मी असं 7.5 मोजून घेतलेलं आहे व आडवा आता आपल्याला बंद घडीपासून बरोबर तुम्ही बघत चाला. हे बघा, आता आपण आय हुक पट्टीसाठी तिकडे मार्किंग करून घेऊ म्हणजे आपल्याला बरोबर बंद बाजू अशी कळते. तर बंद घडीपासून आपल्याला 6.5 वर असा पॉईंट देऊन द्यायचा आहे फ्रंट मुंड्यासाठी. बंद घडीपासून आपल्याला बरोबर 6.5 वर पॉईंट देऊन असा आपल्याला फ्रंट मुंड्याचा जो आकार आहे तो आपल्याला तिथं काटकोन असा तयार करता येतो. आता मी तर फ्रंटमध्ये आपण बरोबर 3 इंच प्लस केलेला आहे. छातीच्या चौथा प्लस मी 3 इंच घेतलेला आहे. कारण आपण हे 4 टक्सचा ब्लाऊज बनवणार आहे. तर जो आपण मुंड्यातला टक्स घेऊ तिथं जे आपला कपडा जाणार आहे त्यासाठी मी 1 इंच असं वाढवून घेतलेलं आहे. व खाली आता आपण अशी मार्किंग करून घ्यायची. आता आपण इथं उंची प्लस 1.5 इंच घेतलेलं आहे. आता आपलं हे ब्लाऊज अल्टरनेटचं आहे म्हणून मी वरती बघा तुम्ही शोल्डरच्या वर मी 3.5 मोजून घेतलेलं आहे व असं आपण तिथं 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तसं आपल्याला असं आपण 3.5 इंच शोल्डरचं वर मोजलं तसंच आपल्याला 3.5 इंच इकडे आडवं पण मोजायचं असतं. पण आपण कसं आहे गळा कॅनव्हेसवर बनवणार आहेत म्हणून मी इथं कट करणार नाही आहे. मी नुसतं तुम्हाला असं आखून दाखवते व्यवस्थित की आपल्याला गळा कशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा असतो. हे बघा, आता आपण गळा बरोबर शोल्डरपासून असं मोजून घेतलेला आहे. असा काटकोन आपला तयार झाला. हे पहा, आता मी ब्लाऊज जसं आपला अस्तरवर कट करून झालेला आहे त्या आता मेन कपड्यावर पण मी कट करून घेतलं व आता आपण तुम्ही बघू शकता मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे. स्टार्टिंगलाच आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे कारण आपलं हेच पार्ट खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आता आपण त्याला सर्व बाजूंनी असं स्टिचिंग करून घेऊ. पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. हे पहा, आता आपले असे पार्ट आपले ते स्टिचिंग करून झालेले आहेत. आता आपण इथं कॅनव्हेस घेऊन घेतलेला आहे. मी फोल्डेड इथं कॅनव्हेस घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मी वरून बरोबर 3.5 वर मार्किंग करून घेतली व अशी एक आडवी लाईन आखून घेतली. तिथून आपण 2.5 इंचावरती पॉईंट दिलेला आहे गळ्यासाठी. तर तो 2.5 पासून आपल्याला बरोबर 7.5 इंच असा गळा मोजून घेतला मी क्रॉसमध्ये व आता आपण तिथं असा बॉक्स तयार करून घेऊ बरोबर वरपर्यंत. म्हणजे वरती आपण 3.5 इंच मोजून घेतले. तर आता इथं आपण बॉक्समधून बरोबर छान असा मस्त गड्याचा शेप देऊन देऊ. आता अल्टरनेटसाठी आपल्याला असं शेप देऊन द्यायचा आहे. आता आपलं गड्याचा शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला बरोबर 1-1 इंच असं बाहेरून डॉट डॉट लाईन असं बनवून घ्यायची आहे. बरोबर 1 इंच असं बाहेरून घेत आपल्याला पूर्ण गड्यावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर आता नीट लक्षपूर्वक बघा की मी कुठलं पार्ट कट करणार आहे किंवा कुठला आपण राहू देणार आहेत. मी आता आतला गळा कट करत नाही कारण मी त्याला चिपकवून घेणार आहे सेंटरमधून कट करून. हे बघा, आता दुसऱ्या बाजूने पण मी बरोबर मार्करने मार्किंग करून घेत आहे कारण की मला दोघं साईडने ते बरोबर दिसेल म्हणजे आपण स्टिचिंग करताना आपल्याला खूप सोपं पडेल. हे बघा, आता सेंटरमधून मी याला कट करून घेत आहे कारण आपलं फ्रंट पार्ट मोकळा आहे म्हणून आपण त्याला असं कट लावून घेतलेला व मी त्याला स्टिचिंग याच्यावर चिपकवून घेतलेला आहे अस्तरच्या कपड्यावर व 1/2 इंच कपडा असं बाहेरून सोडत आपण त्याला असं स्टिचिंग करून घेऊ बरोबर. म्हणजे तो कपडा आपण त्याच्यावर असं फोल्ड करून बरोबर फिनिशिंग देऊन देऊ. अशी फिनिशिंग झाल्यानंतर आता आपण खूप सुंदर असं आपलं आजचं हे ब्लाऊज तयार होणार आहे. त्यासाठी खरंच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा स्किप न करता व तुम्ही जर नीट लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला पण नक्की जमेल. हे बघा, आता आपण हे आपले पार्ट असे घेऊन घेतले फ्रंट साईडचे व त्याच्यावरून तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने असा गडा ठेवून घेतलेला आहे व आता आपण बरोबर आपली मार्किंग जिथं दिसत आहे तिथून आपल्याला अशी आता स्टिचिंग करून घ्यायची आहे बरोबर. हे बघा, यासाठी मी ते वरचं पार्ट कट केलेलं नव्हतं कारण आपण कॅनव्हेसवरती गडा बनवणार होते म्हणून आपण वरती तेवढं आपलं एक्स्ट्राचं असं साईडला राहिलेलं होतं. जेवढं आपण उंची वाढवलेली ती शोल्डरचं वरती 3.5 तसंच आपल्याला आडवं पण 3.5 घ्यायचं असतं. हे बघा, आता मी बरोबर कट लावून घेतले. असं आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, बोटाने प्रेस करून घ्यायचं
किंवा प्रेस करून घ्यायची त्याच्यावरून, म्हणजे प्रेस करून खूप सुंदर अशी आपल्या गळ्याला फिनिशिंग येते. आता मी हे दुसरं पार्ट पण असंच घेतलेलं आहे. बरोबर आपल्याला गळ्याची जी मार्किंग केलेली आहे ती मार्किंगवरूनच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे व 1/2 इंच कपडा सोडत असं कट करायचं त्याला व कट लावून असं प्रेस करून घ्यायची आहे. आता आपल्याला तिथं प्रेस करून खूप सुंदर अशी, हे बघा मी आता प्रेस फिरून घेतलेली आहे. खूप छान अशी आपल्या इथं फिनिशिंग आलेली आहे. आता आपण याचं जे हल्टर नेकची जी कॉलर आपली तयार होणार आहे ते आपण आधी इथं जोडून घेऊ. जे आपण 3.5 इंच घेतलेलं आहे तर आपल्याला वरती अर्धा इंच जोडण्यासाठी आपण घेतलेलं होतं. तर बरोबर मी अर्धा इंच मोजून असं बरोबर तिथं असं स्टिचिंग करून घेऊ. आता अर्धा इंच मोजून आपण बरोबर अर्ध्या इंचवरून स्टिचिंग करून घेतली व आता आपले जे कपड्याचे जोड आहेत तो इकडचा इकडे व तिकडच्या तिकडे असं दोघं कपडे आपल्याला बरोबर असे बोटाने प्रेस करायचं किंवा स्टिचिंग करून घ्यायचं. हे बघा आता आपली अल्टरनेटची जी कॉलर आहे ती तुम्ही बघू शकता किती छान अशी तयार झालेली आहे. तर आता आपण फ्रंट पार्टसाठी टक्स पॉईंट वगैरे असं आखून घेऊ. माझा टक्स पॉईंट घेतला गेला, त्याच्या खाली मी 1.5 इंच घेतलेला आहे व त्याच्या आजूबाजूला पण आपण 1.5 इंचावरती डॉट देऊन द्यायचे आहेत. आपले 4 टक्सचे आपण 4 टक्स असे आखून घेऊ तिथं बरोबर. नीट लक्षपूर्वक बघा तुम्ही. टक्स पॉईंट हा आपल्याला छातीच्या चौथा घ्यायचा असतो, छातीच्या चौथा प्लस अर्धा इंच. टक्स पॉईंट खूप महत्त्वाचा असतो. टक्स पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला हे बाकीचे टक्स असे घ्यायचे असतात. बघा असं बरोबर राऊंड असं शेप आपला 4 टक्सचा बनलेला आहे. आता आपला खालचा जो टक्स आहे तो मी 1.25 इंच इकडे व 1.25 इंच तिकडे असं घेत, म्हणजे आपला बरोबर तो दोघं मिळून 2.5 इंचचा असा टक्स आहे खालचा जो मेन टक्स आहे तो. हे बघा आता आपण इथं टक्स घेऊन घेऊ. खूप सुंदर असं आपलं हे फुल 4 टक्सचं ब्लाऊज इतकं छान बसतं फिटिंगला, एकदम भारी बसतं. म्हणून तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा. हे बघा आता आपला मेन टक्स मी घेऊन घेतलेला आहे व आपले आता हे जे 3 टक्स आहे ते आपल्याला घेऊन घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्यामध्ये जास्त कापड एवढा घालवायचा नाही आहे. अर्धा इंच आपल्याला ते घ्यायचे आहेत टक्स. 3 टक्स जे आहेत आपले ते. हे बघा खूप सुंदर असा आपला इथं पप तयार झालेला आहे. एकदम भारी असं शेप आपल्या इथं आलेला आहे. आता आपण दोघं पार्ट एकमेकांवर ठेवून घ्यायचे व आपण पुढच्या उंचीत जो अर्धा इंच वाढवलेला होता पप साईडसाठी तो बघा आता बरोबर जॉईंटवरून आपण टेप ठेवून घ्यायचं व असं सरळ लाईन करून बरोबर आजूबाजूने जे कोणे लोंबकतात ते असे कट करून घ्यायचे, म्हणजे सरळ शेप त्याला येऊन जातो कंबरपट्टी लावण्यासाठी. आता आपण 1.5 ते 2 इंचाची अशी कंबरपट्टी घ्यायची व त्याच्यावरून आता आपल्याला दाबटीप टाकून असं आतमध्ये फोल्ड करायची आहे ती पट्टीला. मी अशी बघा अशा पद्धतीने अशी फोल्ड करून घेतली व मी वरूनच स्टिचिंग करून घेत आहे. तुम्ही असं पलटून पण खालच्या बाजूने पण स्टिचिंग करू शकता. हे बघा आपल्या दोघं पट्ट्या लावून झाल्या व तुम्ही बघू शकता आय हुक पट्टीसाठी आपलं एकदम परफेक्ट आपले दोघं पार्ट एकदम सेम तयार झालेले आहेत. एवढंसं पण आपल्या तिथं कमी जास्तपणा आलेला नाही आहे, कारण आपण स्टिचिंग चांगल्या पद्धतीने केली म्हणजे आपले पार्ट कमी जास्त होत नाही. हे बघा आता मी इथं हुक पट्टी लावून घेत आहे व मी मशीनचीच आय तयार करून आय पट्टी पण लावून घेणार आहे. हे बघा आता आपले सर्व पार्ट रेडी झालेले आहेत. आता आपण शोल्डर जोडून घेऊ. नीट लक्षपूर्वक बघा तुम्ही. आता इथं आपण शोल्डर कशा पद्धतीने जोडून घेत आहे. तर शोल्डर जोडून घेण्यासाठी आपल्याला आधी ही कॉलर आपल्याला जोडून घ्यायची असते, ते आपण जोडूनच घेतलेले आहे आधीच. आपलं शोल्डर जे आहे ते एकदम परफेक्ट असं बरोबर आलेलं आहे. मागचं व पुढचे दोघं शोल्डर आपले सेम मॅच झालेले आहेत. एवढेसे पण कमी जास्त पण आपले तिथं आलेले नाही. हे बघा आता मी इथं कट लावून घेतलेला आहे. बरोबर आपली नेकची जी कॉलर आहे गळ्यामागून येणारी तिथं आपल्याला शोल्डरला बरोबर कट लावून घ्यायचे आहेत व जी पट्टी आपण तयार केली ती त्याच्यावरून फोल्ड करून आपल्याला अशी फिनिशिंग करायची आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने आपली इथं कॉलर तयार झालेली आहे. आता आपण बाही पण स्टिचिंग करून घेऊ व बाही स्टिचिंग झाल्यावर आपण पूर्ण ब्लाऊज असं स्टिचिंग करून घेऊ. नीट लक्षपूर्वक बघा तुम्ही. खूप सुंदर असं आपलं आजचे हे ब्लाऊज तयार होणार आहे.
बघा आता आपली ब्लाऊजची फिटिंग झाली. आता आपल्याला बरोबर कंबर आपण मोजून घेतलेलं आहे व किती इंच आपलं जास्त भरलं 7 इंच, त्याच्या निम्मे करून 3.5 इंच, 3.5च्या निम्मे आपलं 2.25 इंच होतं. बरोबर 2.25 इंच इकडे व 2.25 इंच तिकडे करून आपल्याला तशी मार्किंग करून घ्यायची आहे दोघं बाजूंनी. व दंड घेरचं पण आपल्याला बरोबर निम्म्यावर मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेऊ व त्याच्या शेजारी 1.5 इंचावर मार्जिनची टीप मारून घेऊ. शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर असं आपलं आजचं हे ब्लाऊज इथं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं ब्लाऊज बनलेलं आहे. तुम्हाला जर खरंच ब्लाऊजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा व कमेंटने मला कळवा की तुम्हाला माझं आजचं हे ब्लाऊज कसं वाटलं. धन्यवाद.